जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार, कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, एका नाटकाच्या प्रयोगात वाजली आहे मोबाईलची रिंग. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा नाटकाचा तिसरा अंक अनुभवण्यासाठी, जो बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. हॅलो 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 हां नाही तू मला कल्याणची नाही वाशीची तारीख दे, मी तुला कल्याणची देतो. हां हां चल 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 ठेव 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 ठेव. ये पुरानो सुरू करूया काय दुसरा अंक. कर लवकर, नंतर ट्रेन नाही मिळत घरी जायला. हा चल चल करूया. बाय चांगली दिसतेस. हा थँक्यू. तू ट्रेनने घरी जातोस? अरे मी नाही, मी याला बॅकस्टेज वाले काका. लय काळजी तुला बॅकस्टेज वाल्यांची. आणि कर कर काय. अरे बन कुठं आहे? ओ काका इथे आहे मी. बाय घे. पहिल्या अंकात वेगळी भूमिका होती. ब्रिटिशाच्या भूमिकेत वाटत ना बने आहे तो. लाल ब्रिटिश दिसतो साहेब, लाल. काय? प्रेक्षकांनो, नाटकाच्या सुरुवातीला एक केलेली नम्र विनंती पुन्हा एकदा करतोय. कृपया तुमचे मोबाईल फोन आणि लहान बालं सायलेंट मोडवर ठेवा. दुसऱ्या अंकाचा पहिला लाफ्टर मी काढलाय. बोल घेतो घेतो घेतो. स्वागतम शुभ स्वागतम. MSJ थिएटर्स सादर करीत आहोत नील साइड बॉटम लिखित, पुरुरवा भटकळे अनुवादित धमाल विनोदी नाटक कुठे गेली जांभळे. कुठे गेलीत जांभळे. अंक दुसरा आणि शेवटचा खटाण. विवेका, जॉन, विवेका, जॉन, आपण लेस्टरला आपल्या सेकंड हनीमून साठी जाणार आहे. त्याची सगळी तयारी झाली आहे रिबेका. जॉन, आपण हनीमून साठी जातोय, पण तिकडे जाऊन हानी होणार नाही याची काळजी घेतो. डोंट वरी डार्लिंग, तिथल्या आपल्या हनीमून मध्ये कोणाची कुन होणार नाही, कुणालाही कळणार नाही. अगदी वेस्टमिन्स्टरच्या सातारडेकरांना सुद्धा. त्याच्या पुढच्या सिनेमाचा प्रोड्युसर बसलाय वाटतं सातारडेकर. नाव घेतात मग मिले नाटक करणार. पण जॉन, जॉन, तिकडे पॅट्रिक आला तर मला भीती वाटते. पॅट्रिक आला तर आपला सगळा प्लान रेल्वेच्या पॅट्रिकवर येईल. 18 दुपार वाशी आहे काय? हाय 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 जॉन, हाय हाय लागेल. पॅट्रिकची हाय लागेल रिबेका, पॅट्रिकची हाय लागेल. लागेल नाही जॉन, पॅट्रिक लागलेच. तुम्ही माझे पैसे बुडवून निशिगंधा होताय. सॉरी फंबल. पॅट्रिक, तुला परागंदा म्हणायचं आहे का पॅट्रिक? सॉरी फॉर फंबल जॉन. पॅट्रिक, आम्ही तुझे पैसे बुडवणार नाही पॅट्रिक. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही दोघे परागंधा व्हाल आणि मी थेम्स नदीच्या काठावर बसून फिडेल वाजवत बसेन? पॅट्रिक, पॅट्रिक, माझं फर्ज आहे तुझं कर्ज मिटवणं. पॅट्रिक, पॅट्रिक, माझं फर्ज आहे तुझं कर्ज मिटवणं. पॅट्रिक, एक मिनिट. ए अक्षय, लाईट दे रे. ऑडियन्स आहे. एक हॅलो, कोणाचा मोबाईल वाजतोय? हो, एकदा सांगितलं कळत नाही का? इथे आता यांनी आत्ताही अनाऊन्समेंट केली ना. दादाव्या सांगायची एक अनाऊन्समेंट कानात शिरत नाही तुमच्या? सॉरी पण हे चुकीचं आहे. अरे नेहमीच झालं यार. एक मिनिट, मी पुढचं नाटकच करणार नाही. नाही पशा. नाही, एक मिनिट, कोणाचा मोबाईल वाचतो ते कळलं पाहिजे. थांब थांब. ए बाबा, कोणाचा वाचतो त्यांनी बंद करा जरा. अरे दादा सॉरी. ए हॅलो, सॉरी काय? सॉरी बोलले हात काय वरती करताय? वरती या. नुसतं सॉरी बोललं म्हणजे झालं? त्या कलाकार आम्ही जीव तोडून काम करतोय. तुमचं काय चाललंय? हा, सॉरी दादा, अलार्म वाजला त्याच्यामुळे जरा परत सॉरी बोलतोय माणूस. तुमचं नाव ठेवलं पाहिजे. सॉरी. थांब थांब. त्या कलाकार आम्ही जीव तोडून काम करतोय. प्रेक्षक गुंतलेत आणि तुम्ही सरळ त्यांच्या मूडचा अधिक्षेप करताय.
अरे भावा थांब, तुझं दादा BP जाऊ दे विशेष वाढा घ्या एवढं काही करताय तुम्ही. 1 मिनिट नाटक पुढे करणारच नाहीये सुरू. तुम्ही वरती या. प्रसाद नाही नाही, 1 सेकंड. ठीक आहे ना. नाही रस्ता कळू दे यार, कळू दे. इथे जीव तोडून काम करतो आणि ह्यांचं काय चाललंय? एवढं साधं कळत नाही का तुम्हाला? इकडे आण. सभ्यतेचे सगळे निकष तोडतात ना. तुम्ही वरती या, सॉरी वरती या, वरती या. सॉरी सॉरी अरे बापरे, वालावलं का? माणसासारखा माणूस आहे, माणूसच आहे की हो. मग जनावरासारखं का वागताय? म्हणजे इतकं साधं कळत नाही. यांनी सूचना केली, कानात जात नाही तुमच्या. हा सॉरी आम्ही काय, आपण अभिनय करतो म्हणजे काय करतो आम्ही? अभिनय म्हणजे हा, या रंगमंचाच्या अवकाशात आम्ही कलाकार परकाया प्रवेश करत असतो आणि तुम्ही बिंदास तुमच्या मोबाईल वाजवता. प्रसाद ऐक सॉरी ना. दादा अरे नाही यार, रस्सा हे नेहमीच झालं यांचं. इतकं साधं कळत नाही. चुकलं दादा सॉरी. खरंच अहो चुकून अलाराम वाजला त्याच्यामुळे थोडंसं झालं, बाकी काय नाही. अलाराम वाजला. मी खोटं नाही सांगत. तुम्ही बघा पाहिजे तर हे बघा सायलेंटवरच आहे. हे बघा ती असं दांडी टाकलेलं वर आहे बघा. पण तो सायलेंट म्हणजे पूर्ण सायलेंट कळत नाही. मोबाईल बंद करा ना मग. अलारामला माहिती नाही ना हो सायलेंट आहे ती वाजतेच त्याच्यावर, पण त्याच्यामुळे झालं थोडंसं. खरंच सॉरी माझं चुकलं. परत नाही वाजणार खरंच. नाही वाजणार. रस्ता तुम्ही तरी माइंड युअर लँग्वेज. हा माझी मैत्रीण आहे ती. आम्ही नाटकात एकत्र काम करतोय म्हणून मी तिला रस्सा बोलतोय. तुम्ही कसं काय बोलताय? से सॉरी. प्रसाद माझा नाही, नाही. नवरा आहे तो. नवरा बिवरा घरी ठेव ना. 1 मिनिट, कोण आहे? माझे मिस्टर आहेत, ते पहिल्यांदाच नाटक बघायला आलेत. अरे भाऊजी नमस्कार. अरे अरे देवा, अरे थांबा मध्ये यावं लागल. थांबा. नमस्कार. नवरा आहे तुझा? हो काका. याच्यासाठी पास घेतला होता? हो ना. सांगायचा नवरा आहे तो, पण पुढचा दिला असता मी. नाही. काय तू बाय, तू सांगत जा. नमस्कार. नमस्कार. अरे ए पैसा थांब. नाही काय आहे ते, काय तुम्ही ह्या नाटकाच्या मुहूर्ताला आले नव्हतात ना, त्यामुळे काय आपली ओळख नाही आहे. निदान रंगीत तालमीला तरी यायचं. काय आहे, हे नट्यांचे ना नातेवाईक असतात ना, रंगीत तालमीला येतात. मोलक पालक होते अगदी. नाही तर पहिल्या मुहूर्ताच्या प्रयोगाला तर असतात. आपली तशी ओळख नाही ना. नाही काका, ते बिजी असतात ना. होय का? काय हो म्हणजे काम काम असतं. आज इथे पहिल्यांदाच आले नाटक बघायला. होय का? काय काम करता? काय डेऱ्या आहेत आपल्या. डेऱ्या? दूध डेऱ्या. दूध डेऱ्या? हा ते आपलं मोठा ब्रँड आहे ना, सायली मिल्क. सायली मिल्क तुमचा? सायली मिल्कचं ओनर आहे मी. अरे देवा, सायली मिल्कचे ओनर तू. बाय सांगत जा. असं नको करू, एवढी नको पडूस तू अभिनय. थांब, सांगत जा तू. काय करायचं? थोडंसं काय व्यस्त असतोय कामात त्याच्यामुळे जमत नाही याला. बरं आज जरा आलो टाइम काढून. बरं, मजा बघ काय ते. तुमच्या दूध डेरे आहेत, आमच्या पैशाची ढेरी आहे. हलकं फुलकं आपलं हे पैसा. अरे घरचा माणूस आहे. चला सॉरी. 1 मिनिट. मग अरे घरचा माणूस आहे. घरचा माणूस आहे तर काय आलं? अरे उलट घरचा माणूस आहे म्हटलं त्यांची जबाबदारी जास्त आहे ना. नवरा. अरे नवरा असू दे ना, कलाकारांचे नातेवाईक आहे म्हणून ते बेजबाबदारपणे मागणार. ओ प्रेक्षक हो, बघितलं का? हा जो फोन वाजला ना माणूस, हा आमच्या नटीचा नवरा आहे. म्हणजे काय, तुमचा फोन वाजला की आम्ही ओरडायचं, कलाकारांचे नातेवाईक असलं की नाही ओरडायचं. कळतं का तुम्हाला? यार तू उगाच इशू करतो यार. अच्छा, मी इश्यू करतोय? एवढं काहीच मी नाही. इश्यू म्हणजे तुझ्या नवऱ्याचा फोन वाजला आणि इश्यू मी करतोय? वा रे वा. हे बघे रसिका, लक्षात ठेव, कुठलाही प्रेक्षक असो, तिकीट काढून आलेला सगळे माझ्यासाठी सेम आहेत. कळलं? हा नवरा आहे ना, तुम्ही घरी बोलवा, पार्टी लावा, आम्ही येऊ, पार्टी करू, मजा करू. इथे नाही. चुकलं सॉरी. या रंगमंचाची काही शिस्त आहेत, काही नियम आहेत, ते पाळावे लागतील. कळलं तुम्हाला? हे नका सांगू मला. Sorry. बघ, माझा भाऊ असता ना, या जागी माझा भाऊ असता ना, इथल्या इथे कानपटावला असता आणि सगळ्यांसमोर लायकी काढून बाहेर हाकलवला असता त्याला. काय केलं असतं? कानपटावला असता आणि सगळ्यांसमोर लायकी काढून हाकलवला असता त्याला. कळलं का? कान पडवला असता कानपटावला असता. तुझे. इकडे दे, त्याला इकडे दे. छोट्या काका, अरे हे बघ, हे कुठं आलं हे भावा? दादा थांबा. हे कोण आहेत? थांबा मध्ये. श्याम्या माग सरा, माग एक हात लांब उभं राहा. तुला इथं कुणी बोलावलं होतं कुणी? कशाला आलास मग? अहो, नको. कशाला आलास मग? हो नको. लागली त्याला. तुझी लायकी आहे, कलाकार मोठे आहेत, तुझी लायकी आहे त्यांना धरायची. गचुंड धरलं त्यांचं तू. चल निघ. बसली ना कडक मध्ये, गाडी जवळ जाऊन उभं राहायच थेट. इकडे तिकडे नाही. हे लोद्या गेला सरळ जायचं गाडीचं. तो कुठे गेला? अहो, नको. तो लोद्या कुठे गेला? त्याला कुठे देऊ? गाड्या कुठे देऊ? इकडे बाहेर. ऐका. बाहेर या इकडे. मी काय कान पडवीन म्हणलं जर मला. ऐका. सायली मिल्कच्या मालकाला कान पडवणार तू? हा इकडे पुढे ये. पुढे इकडं जा, नाही मारणार जा. इकडे पुढे ये. जा, नाही मागं ना, सरा. मला मारेल तुझा. मागं सरा.
काय म्हणला तू मला कान पडवणार नाही नाही काय प्रॉब्लेम झाला कुठं काय सॉरी म्हणलं होतं का नाही ओके म्हणलं होतं ना सॉरी कशाला नाटकं करू काय म्हणला मला तू माणूस दिसतोय का कोण दिसतोय मी नाही नाही हेच आहे माकड आहे का मी नाही याचं करू का माकड नको याचं माकड करू का इथं मी पशा ते खरंच करतील माकड मागे एकदा एकाचा मोर केला होता मोर केला होता मोर कसा केला होता ये जाऊ तू कसा गेला होता जनरल नॉलेज बाकी हे त्या गाडीने पिसारा बाहेर उपटून एक मोर कसा केला होता ऐका शहाणपणा करत ऐका ऐका आज झालं कुणी काय बोलाय ऐका 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 शांत व्हा काय? मी काय म्हणतो नमस्कार नमस्कार मी या नाटकाचा मॅनेजर छोटा गोट्या कपाळात घाली बुक्कीत कपाळात घाली चला माग ऐकून कुणी बोलायचं नाही मधी आता हे आहे आणि मी आहे कुणी काय बोलायचं नाही तुम्हाला एवढा त्रास झाला ना मोबाईलचा सॉरी म्हणलं होतं ना हो. 10 वेळा सॉरी म्हणलो मी हो. लायकी काढताय तुम्ही माझी हे बस झालं नाटक हा? गाडी हात सोडा गाडीत जाऊन बसायचं घरी गेल्यावर मेकअप बिकअप काढायचा गाडीत जाऊन बसायचं आत्ता नाटक आत्ता चालू. गाडीत जाऊन बसायचं आत्ताच्या आत्ता भाऊजी काय? भाऊजी काय नाटकाची हिरोईन आहे ती गेली तर नाटकच नाही होणार पुढे अरे तुझ्या नाटकाची हिरोईन आहे माझ्या आयुष्याची हिरोईन आहे ती अर्धी दांडी आहे माझी ती अर्धी दांडी नाही अर्धांगिणी मी अर्धी दांडी म्हणीन नाही तर अर्धी कांडी म्हणीन काही म्हण. नाही तर तुझी कांडी मोडीन मी तू पुढे ये इकडं नाही माग ना काय बोलते पुढे ऐका ना माझं मागं ऐका एक हात लांब माझं ऐका तुम्ही काय लगाय डोक्यात राग कशा पाई घालून घेताय एवढा प्रेक्षक आहेत बघते ती नको नाही अब बघू द्या की हो बघायला झालेत ना ते बघू द्या तू इकडे ये रे पुढं मी आता अजून किती पुढे आणि तुम्हाला तर मी घरी गेल्यावर बघतो हा इथं माझी लायकी काढतो हो माणूस सगळ्याच्या तोंडाव आणि तुम्ही गप काय कांद्याच पोत आहे का काय कांद्याच पोत आहे तुम्ही नाही कोण आहे तुम्ही मी पशा छोटा काका माफ कर प्रेक्षक माफ करा मी जाते आमचे हे माल न्यायला आले ए बाय हा बाय बाय अरे बाय 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 असं नाही ए, ओ ओ ओ ओ जावयानू, आहो तर बाय म्हणजे आमच्या कोकणात पुरीला बाय म्हणतात तुम्ही इथे या इथे काय? या. तसं नाही काय काय? आहे नाटकाचा प्रयोग अर्ध्यावर थांबलाय मग? तुमच्या तारखा घेतल्या आहेत तुम्ही तसं घेऊ नका जाऊ तिला आमचं नाटक अर्ध्यावर थांबलंय ना मग असं मी काय म्हणत होतो मगाशी मी काय म्हणतो थोडा विषय सोडा मी तेच म्हणलं होतं का नाही विषय सोडा बरोबर आहे बरोबर मी आहे. खाल्लं सॉरी म्हणलो बरोबर आहे. वर आल्यावर सॉरी म्हणलं बरोबर आहे. चुकून सॉरी म्हणलं बरोबर आहे. अजून तुझ्या आईचं ना तुला मी काय हे कळलं अरे रे? मी हो गया ना यार ह्याला पुढे घ्या ना इकडं नाही. इकडे ये, पुढे ये तू पुढे ये इकडं जा. काय म्हणला तू मागाशी नाही मारणार याला पुढे घ्या इकडं नाही, तेवढाच आहे. म्हणलो का नाही सॉरी मी किती वेळा सॉरी म्हणलो मी म्हणलं लायकी का बरं काढली भावाची काढ मला मुस्काटणार आहेस तू नाही नाही मला काय म्हणलं तू किती सॉरी म्हणताय तुमचं नाव सॉरी का नाही ठेवलं अरे तुझं नाव फाटका स्पीकर का नाही ठेवलं रे ढोल्या हा आधीच केप म्हणला ना मला नाही नाही ते- म्हणलं का नाही तू बाहेर घाव तुझा आधीच केप सुजावतो का नाही बघ मी कसा म्हणजे काय सुचवणार अरे तुमचं नाटक आधीच केप आहे रे तुमचं नाटक आधीच केप आहे ए, छोट्या काका नाटकाला बोलतायत यार पण नाटकाला आई आहे तुझी हा माझं नाव सांगतोस आई आहे तुझी नाही नाही मॅनेजर आहे काय नाव कशाला सांगतोस तू हा काय नाटक करताय तुम्ही हे काय मागाशी कोण म्हणलं काय ते 18 दुपार वाशी कोण मी ऐकलं विंगेत हा छोटा पोर अरे नाही नाही हा बोलला हा नाही नाही चालू नाटकात 18 दुपार वाशिन तू हो हो म्हणला इथनं मला कळत नाही काय काय टाइमपास चाललाय तुमचा नाही कोण आहे सातार्डेकर हा थेम्स नदीच्या काठावर कोणाचा बापाचा सातार्डेकर राहतो रे ह्याच्या पुढच्या नाटकाचा प्रोड्युसर आहे तो पिक्चरचा म्हणून काय हो डोळा बिळा मारून सातार्डेकर ना ही करशील किती आहे तो सॉरी बोलेल तो यानं ते फंबल टाकला मगाशी दोघाला का खिदी किती तुम्ही बी हसताय कसलं नाटक करताय हो तुम्ही नाही कुठलं नाटक करताय काय नाव काय नाटकाच तुमच्या हा ओरिजिनल नाव काय नाटकाचं ओरिजिनल काय नाव आहे वेअर डिड बेरीज गो आणि तुम्ही काय केलं त्याचं कुठे गेलीत जांभळं कशी तुमची जांभळं तोडणार नाही कोण मी तर म्हणतो एवढ्यात तोडली कशी नाही कोणी आ जांभळं हा बेरीज म्हणजे काय हे अरे बेन्या त्यांची आडनाव आहे ती नाटकात बेरीज त्याची जांभळं केली तुम्ही नाव बेरीज आहे मला विचारशील लेखकाबरोबर तुम्ही फक्त बसता काहीतरी चर्चा करा मला 20 प्रयोग बेरीज जांभळं ह्याच्यावर केलं तुम्ही मी मला सांगणार काय बेरीज काय फळ आहे काय खायचं फळ आहे ती खाल्लंयच का हो तू ना, आमचे लेखक आहेत ना त्यांनी ते खूप विचार कोण करून लेखक आहे तुमचा पुरुरवा पुरुरवा भटकळे पुरू रवा त्याचा रवा पाडू का मी पाडू का त्याचा रवा काय बोलताय त्याला मी कढईत घेऊन परती नाही शपथ सांगतोय नाही. असलं नाटक लिहिताय का तुम्ही सॉरी सॉरी बारीक बारीक पुड्या बांधीन मी
फुकटमध्ये प्रसाद वाटीन त्याचा मी असं नका बोलू हो. काय नाटक लिहिलं ही अहो 73 असं वर्ष ना- 73 वर्षांचे आहेत ते. हा मग कुणी सांगितलंय गप बस ना रिटायरमेंट घेऊन घरी थरथरत कशाला लिहायला पाहिजे आत्ता पण डब्यात भरायची वेळ आली त्यांची खरं तर आता गरजच नाही लिहायची ऐका की तू टाइमपास चाललाय तुमचा आणि तुम्हाला त्रास होतोय माझा नाही काय अनाउन्समेंट कुणी घेतली मागाशी हे तिकडे आहेत कोण याने याने काय अनाउन्समेंट घेतली दिलेली आहे. आपलं कुठलं काय काय म्हणला तुम्ही काय बोललो मोबाईल आणि लहान मुलं सायलेंटवर ठेवा इथून आलं ते किती वर्ष घेणार अजूनही किती पिढ्यांनी ऐकायचं हीच अजून बरोबर अरे त्या काळातली लहान मुलं मोठी झाली आता ही ऐकून ऐकून त्यांना बी पोरं झाली ती आता त्याच्यावर जगताय होय तुम्ही अजून हा कुठला काय परखर प्रवेश केलास होय तू हा? कसला प्रवेश केलास नाही नाही परकाया प्रवेश मी प्रसाद जॉनच्या भूमिकेत परकाया प्रवेश करतो. तू जॉन मी जॉन. तुला हुडी घालून उभी केला का नाही कोई मिल गया मधला जादू वाटशील बेन तू जॉन कुठल्या अँगलनं तुम्ही ब्रिटिश वाटताय रे हा तो दुसरा कुठे गेला तो पॅट्रिक. ये इकडं. तालीम बस झाली नाटक सुरू आहे ये इकडं, पुढे. ये पुढे ये इकडे हा पॅट्रिक आहे तो. ये ह्यो पॅट्रिक तुमचा पॅट्रिक आहे ह्यो मगाशी इंटरव्ह्यू मध्ये मावा मळत होता तिकडे आत भाऊजी घरच्या आले प्रयोगाला जा. अरे मग कळू दे की घरच्याच पण हे तुमचं पॅट्रिक आणि ह्यो तुमचा जॉन होय हा. कुठलं ब्रिटिश आहे ते बोल बोल ह्यासने रिबेका म्हणून कुणी घेतलं ह्या रिबेका डायनिंग टेबलवर बसून व्हेर इज माय स्पगेटी म्हणत होत्या घरी चात कडक पाव उडवून खात्यात ह्या हा? ह्या रिबेका अरे काय लागा तमाशा लावलाय तुम्ही पुढच्या वेळी सुधरू नाव कुठलं नाटक करताय तुम्ही लागा तुम्हाला कसं काय ब्रिटिश समजायचं रा आम्ही काय मागाशी ती कुठला इंग्लिश इंग्लंड कुठला डान्स करत होता काय बॉल डान्स बॉल डान्स. बॉल डान्स हा. अरे पालखी नाचवत होताच बेन तू बॉल डान्स 2 वेळा गरगरली असती पोरगी ती बॉल डान्स म्हणे 20 वर्ष करतोयस तू काय म्हणलास माझ्या अंगावर सोडून काय म्हणलास नाटकाची तपश्चर्या करतोय रंगभूमी प्रती माझी निष्ठा आहे ती. तुझी निष्ठा आहे कशी निष्ठा आहे तुझी ही अशी तातर्डेकर ही निष्ठा तुझी असलं नाटक करताय रे तुम्ही अरे तुम्ही तर गांभीर्यानं नाटक करा मग आम्हाला वाटेल ना तुम्हाला त्रास होतोय म्हणून माने बाबा झाली आमची चूक आता मी वाजला चुकून मोबाईल मी म्हणलं नाही सॉरी हो होतंय ना प्रेक्षक बाबा मायबाप प्रेक्षक आहेत पैसे देऊन आलेले आहेत ते तुम्हाला त्रास द्यायला येतात नाही येतात का त्रास द्यायला त्यांना पण आनंद लुटायचा आहे म्हातारी कोतारी माणसं बसलेली असतात नाही कळत बाबा त्यांना फोन सायलेंटर आहे नाही आहे वाजला एखाद्याचा गांगरून जातात माणसं लायकी काढाल तुम्ही त्यांची अरे गांभीर्यानं नाटक करणारी असते ती की नाही त्यांना खऱ्या अर्थानं त्रास होतोय कारण ते खरंच परकाया प्रवेश करतात खरंच त्या भूमिकेत घुसतेत ती भूमिका जगतेत तुमच्या भूमिकाला का 3 किलोमीटर लांब पळते ते हे आली म्हणून काय लावलंय का तुम्ही तरी आधी नीट नाटक करा आणि मग तोंडवर करून लोकांनी सांगा ना बाबा ये वर ये तुझा मोबाईल वाजलाय वर ये रसिके हो मी पुन्हा एकदा माफी मागतो तुमची खरंच मोबाईल वाजला माझ्यामुळे तुमचा रसभंग झाला नाटक थांबलं मला खरंच वाईट वाटतंय अरे पण तुम्ही समजून घ्या ना मुद्दाम करत नाही ना कोण आणि प्रेक्षक हो तुम्ही पण जरा काळजी घ्या आपले फोन सायलेंटर आहेत का नाही बघा व्यवस्थित कलाकार आहेत त्यांना पण त्रास नाही झाला पाहिजे आलं का लक्षात तू फक्त परकाया प्रवेश कर रे बेन्या मग मी बघतो कोणाचा फोन वाजतोय ती तू करून तर बघ तू गांभीर्यानं नाटक करून तर बघ हा हसतेस काय बेन्या नाही म्हणजे कोण काय वाकडं करतेस नाही ना आता करतो प्रयोग. करा सुरू चला परत सुरू करायचं सॉरी बरं का सगळ्यांना सॉरी खरंच परत सुरू करू आपण हा करा सुरू आणि ऐका दादा हा 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 पुढच्या प्रयोगापासून रिबेका तेवढी बदला
मला इमेजिनच होईना झालंय. मला तीच माहितीये कपात चहा बटर याचं बुडावलंय कडक. ऐका ना दादा काय? डेअरीचं नाव काय बोला? सायली मिल्क. आपली सायली बेटा कशी आहे? म्हशीचं नाव आहे रे माझ्या बी. म्हशीचं नावानं डेअरी ठेवलंय. सॉरी मला मग असलीच भाषा कळती. अरे भाऊ तू राजू. कशाला जांभळं राजू पाडलं करा. नसती त्याने आता. चल. वा 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 अतिशय सुंदर परफॉर्मन्स आणि समतोल सादरीकरण, खूपच सुंदर. निर्मितीताई, परफॉर्मन्स तुमचा खूपच छान होता. पण या स्किटच्या निमित्ताने मला सांगायचं आहे की नाटक बघताना फक्त कलाकारांचाच नाही तर आजूबाजूच्या प्रेक्षकांचा सुद्धा रसभंग होतो, म्हणून मोबाईल बंद ठेवणं आवश्यक आहे. दुसरं तुमचा मुद्दासुद्धा मला महत्त्वाचा वाटतो या स्किटमध्ये मांडलेला, की कलाकारांनी सुद्धा अत्यंत गांभीर्याने आपली कला सादर केली पाहिजे, तरच आपल्याला अधिकार उरतो ना प्रेक्षकांना जाब विचारण्याचा. जर तुम्हीच विनोदी नाटक आहे, टिवल्या बवल्या करताय, तुम्हीच विंगेतल्या आपल्या सहकलाकारांबरोबर काही ॲडिशन्स घेताय, तर मग आपल्याला अधिकार उरत नाही प्रेक्षकांना काही बोलायचा. कारण नाटक हे मुळात कलाकार आणि प्रेक्षक या दोघांनी मिळून जिवंत करायचं वा असतं. वा वा. सो तुम्ही हे जे सादर केलं ते खूप छान. मला वाटतं प्रेक्षकांच्या बाजूनी पण त्यांना पटेल ही गोष्ट आणि कलाकारांनाही पटेल ही गोष्ट. थँक्यू. असं म्हणतात मनी वसे ते स्वप्नी दिसे. बघूया नवऱ्याच्या स्वप्नातून बायकोला त्याच्या मनाचा थांग लागतोय का ते. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे. स्टार्ट राहिलं. अहो अहो काय झालं? तुम्ही हसत होतात झोपेत. काय झालं? तुम्ही हसत होतात. ठीक आहात ना? नाही पाणी देऊ? नाही किती वाजले? काय 7 वाजले संध्याकाळचे. हसताय कशाला? काय काय? स्वप्न बघितलं. काय स्वप्न बघितलं? काय ना सांगा ना काय स्वप्न बघितलं. कोण आलेलं? मी होते. कोण आलेलं स्वप्नात? सांगा ना काय होतं. मला पण हसायचंय. सांगा वियर्ड स्वप्न होतं. काय होतं. तुझे आई बाबा आले होते स्वप्नात. अय्यो काय मग काय काय करत अरे होते. काय माहिती, अरे अचानक काय मला असं काय स्वप्न पडलं असेल यार. काय करत काय होते. अरे आपण ना कुठतरी ते काय याला माथेरान महाबळेश्वर लोणावळा टाईप काहीतरी जागा. निघाला? हा अशी पावसाळी असते तशी. असं हिरवगार असं सगळं वातावरण. आणि हे तुझे आई बाबा म्हणजे काय सांगा ना. अरे तू ना तशी घोड्यावर बसली होती. घोड्यावर घोडा हा, घोड्यावर बसली होती तू. आणि एका हातात बॉब्या होत्या आणि आईस्क्रीमचा टब होता म्हणजे एका हातात. आणि बॉब्यांनी आईस्क्रीम असं खात होती चाटून. पर तो घोडा ना तो मरतुकडा होता आधी, त्याच्यावर तू बसली. तो असा फार त्याचा प्रवास चालू आहे. त्याचं नाव जँगो आहे बरं का. आणि तू त्याला हुर बँजो करत होती. मी बोललो अरे काय स्वप्न आहे. तर ना हळूहळू मला ना अजून पिक्चर क्लिअर झाला. तर तो घोडेवालाच होता ना बिचारा. काय काय सांगा ना. तुझे बाबा होते घोडेवाला.
लुंगी घातली होती लुंगी आणि भोका भोकाची बनियान होती. एका हातात लगाम होता, एका हातात विडी. आणि बिचारा विडी करत करत चाललाय तो घोडा आपला. माझे बाबा या लेवल तो घोडा खेचलाच जाईना शेवटी. त्याने असं बाबांनी तुझ्या दुसरा हात असा लगामाला लावायला गेले तर विडीचा चटका बसला रे घोड्याला. तो घोडा जो काय 2 पाय वर घेऊन उधळलाय आणि त्याच्यानंतर जी काय तू वरून खाली चिखलात पडलीस तरी बॉब्या सुटे नाही हिच्याकडनं. तो घोडा उधळला, पळायला लागला, त्याच्या मागे तुझे बाबा पर जंगलापर्यंत लुंगी एका हातात विडी एका हातात असे करत पळता पळता लुंगी पायात अडकली. लुंगी निघाली, लुंगीची आई झाली तुझी. काय काय झाली तुझ्या बाबांच्या लुंगीची तुझी आई झाली. तुझी आई नंतर नाग झाली, नागिन. मग मला ते क्लिअर झालं तुझी आई इच्छाधारी नागिन आहे जी लुंगीचं रूप घेऊन बाबांच्या भोवती काय स्वप्न आहे बरं. त्याच्यानंतर तुझी आई आणि तुझ्या बाबांमध्ये भांडण सुरू झालं. आणि घोडा पळत गेला आणि तू तिकडे फतकल मांडून चिखलात बॉब्या खातीये. मी बोललो हे काय स्वप्न आहे, मला कळेच ना. मेलो आम्ही, हसून मेलो. आम्ही म्हणजे मी, आई आणि बाबा. माझे आई बाबा पण होते. मी आणि माझे आई बाबा समोर 5 स्टार हॉटेलमध्ये खिडकीतनं बघत होतो सगळं. आणि तुमच्या बोललो हे कोण लोक आहेत, काय चाललंय म्हणून आम्ही अजून जरा असं डोकावून बघितलं तर अख्खं वाटणेरकर कुटुंब. अरे यार ईशा, आई 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 अरे तुमचे आई बाबा हॉटेल मधल्या बघत होते मी आई बाबा आम्ही दोघे. 5 स्टार हॉटेल. आणि तो घोडा बिचारा रे. मी घोड्यावर बसले होते जँगो बँजो म्हणत होतीस. आणि काय मी माथेरानला जाऊन मी बॉब्या हातात घालून आईस्क्रीम घोड्यावर बसून कसली बुक्कड आहे ना मी. मला काय दुसरं सुचत नाही, फक्त खायला पाहिजे असतं सगळी. घोड्यावर असले तरी खायला द्या. आणि माझे बाबा घोडेवाले माझे बाबा विडी पीस असं नव्हतं चालत कॉमेडी. आणि काय त्यांच्या लुंगीचा नाग झाला. लुंगीची आई झाली, आईच नागिन निघाली. आई इच्छाधारी नागिन निघाली तुझी. नाही वाटत. खाली बसा 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 बसा. आवाज नाही वाटत मला. काय झालं ईशा? माझ्या आई बाबांबद्दल तुम्ही हा असा विचार करता? मी नाही ईशा, मी विचार नाही केला. मी आता नका विचार केला नाही. एवढा घाणेरडा विचार करता तुम्ही माझ्या आई बाबांबद्दल, हे मला आज कळतंय. नाही ईशा, अरे मला स्वप्न पडलं, मी तुला ते स्वप्नात सांगितलं, मी काय विचार नाही केला. स्वप्नात आपल्याला त्याच गोष्टी दिसतात ना ज्याचा आपण विचार करतो. दिवसभर जे मनात असतं तेच आपल्याला स्वप्नात दिसतं. मनी वसे ते स्वप्नी दिसे. क्या बात, काय कडक वाक्य बोलली. हे लिहून घ्यायला पाहिजे. मी बनवलंय, पहिल्यांदा ऐकलंय. अजय वापरातलं म्हणे नाही. हा मनी वसे ते स्वप्नी. इथे बसा बसा. मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणजे काय की जे आपल्याला ना, मी सांगते ना आता. असं झोपेत ना खूप वेळ ऐकलं ना मी. तुमच्या जे मनात होतं तेच तुम्हाला स्वप्नात दिसलं की नाही. हळूहळू आवाजात बोल, मला कळतंय. मी मनातलं नाही काही बोललेलो आहे. अरे रॅन्डम विअर्ड ॲज फ्रीक स्वप्न होत आहे. तुझी शपथ, माझी शपथ घेऊ नका. पृथ्वी प्रताप, माझी शपथ कशाला घेताय? अरे मी किती फालतू आहे हो. मी घोड्यावर बसून बॉब्या आईस्क्रीमच्या टवात बुडवून मी बॉब्या खाते. मी इतकी फालतू आहे, तुम्ही माझी शपथ घेताय? नाही मी असं नाही ईशा. खाली बसा, इथे बसा.
ईशा बघ ऐक काय बघ तुला एक कळतंय का काय? मुद्दाम नाही केलेलं आहे तुम्ही हे. मुद्दाम केलंय नाही तुमच्या नाही. मनात हे होतं म्हणून मी- तुम्हाला स्वप्नात विषय संपलेला आहे मी तुमच्या गाढ मनात हे झोपलो, होतं म्हणून तुम्हाला हे ईशा स्वप्न- ईशा 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 अरे नको ना रडू ईशा बेसिक आहे हे अगं आपल्या अवतीभोवती ज्या गोष्टी घडत असतात ना त्याचा कोलाज असतो स्वप्न हा हो हो मी काल तो पिक्चर बघत होतो इंग्लिश मॅकलॉज नावाचा त्याच्यात नाही का ती हिरोईन घोड्यावरनं येते मग मला तो घोडा दिसला त्या घोड्याच्या अंगावर जी हिरोईन होती त्याच्याऐवजी फक्त तू दिसलीस आणि बाबांचं तुझे बाबा मी तुला किती वेळा बोललोय गँग्स ऑफ वसेपूर मधल्या नवाजुद्दीन सारखे दिसतात सेम त्याच्यात फक्त विडी ऍड झाली आणि लुंगी आणि बोकाची बनियान ऍड झाली फक्त मला माहित नाही कशी बनवा. आणि आईचं तर क्लिअर आहे ना आई तर मग इच्छाधारी नागिन का का आहेच म्हणजे का 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 आईला हे आवडतं ना तुझ्या काय नागपंचमी अरे आई असते ना वारुळ्याजवळ तुझी नागपंचमीला पूजा वगैरे करत तिकडे जाऊन नाग बनत नाही नागाची पूजा करते की नाही हा आणि मग त्या दिवशी श्रीदेवी आणि अमरीश पुरींचा फोन आला होता पिक्चर लागला होता आणि मग आईने फोन केला होता तुला नेमका नागाचा पिक्चर लागला होता तेव्हा मला त्याच्यामुळे मग तुझी आई मला नागिन वाटली हा ते अरे स्वप्न आहेत ती कशात ना कशात जातात सांगता नाही येत किती छान बनवताय गोष्टी वा नियंत्रण असतं का आपलं स्वप्न वा तुमचं स्वप्न म्हणजे तुमचेच विचार आहेत हे लक्षात घ्या तुम्ही असं नाहीये तुम्हीच जे विचार करता ना तेच तुम्हाला स्वप्नात दिसतं तुम्ही माझ्या आई बाबांबद्दल असा विचार करता मी नाही केला ईशा अगं खरं ऐक ना कोणाला सोडू नका तुम्ही राणी असं आपल्या नियंत्रणात असतं का मला सांग स्वप्न हा? आता ईशा रडताना नीट रडना गुळण्या केल्यासारखं का रडायचं सगळ्याची प्रॉब्लेम आहे तुम्हाला आता असं नाही ऐक म्हणजे मी रडायचं पण नाही आता रडण्यासारखं काय झालं स्वप्न आहे ईशा ते काय मी ठरवून नाही आणलंय मनात ते आपोआप पडलंय मला मागे नाही तुझ्या भावाचं पडलं होतं स्वप्न काय स्वप्न पडलेलं भावाचं नाही, सांगा अरे साधं होतं सांगा ना म्हणजे मला सांगा ना सॉरी जाऊ दे आपण हा विषय बंद करूया मला स्वप्न सांगा अरे मला पटकन स्वप्न सांगा तुझा भाऊ आला होता स्वप्नात युवक आला होता स्वप्नात काय झाला भावाचं नाव ठेवलं युवक नाही सांग ट्विक ठेवायला हवं होतं नाही तसं नाही तो स्वप्नात आला होता आणि तो नेमका झाडावर बसला होता टोप्या घेऊन आणि खाल्लं माकडं त्याला दगड मारत होती म्हणजे उलट असायला पाहिजे पण स्वप्न येते तर स्वप्नाने कास्टिंग माझा भावाचा भाऊ झाडावर होता हा तो आणि माकड दगड आता हे बघ तू ते का आलं कारण तुझा भाऊ एनिवे टोप्या घालतो म्हणजे उन्हाळ्यात बिन्हाळ्यात तो माझ्याकडच्या पण टोप्या घालतो की नाही तो वापरतो तो खूप काळजी घेतो स्वतःची तर त्याच्यामुळे ते आलं असं काही मी काही ठरवून स्वप्नात नाही आणत किंवा हिच्या किती बनवालो किती किती गोष्टी बनवाल ईशा हळू ओरड काय करू मी कुठे जाऊ मी काय करू मी काय काय बोलतोय ऐका कोणीतरी नको बोलतो माझ्या घरच्यांना संडे आहे ईशा लोक उगच माझ्या भावाला पण सोडलं नाही तुम्ही अरे स्वप्न होतं ईशा किती चांगला आहे बिचारा किती प्रेम करतो तुमच्यावर हो जिजूंना बाहेर जायचंय म्हणून कुठेही तुम्हाला जायचं असतं की तो गाडी घेऊन येतो ना तो मी जाणार जिजूंसाठी मी जाणार कोण जातं सगळेच का तुझ्या घरातले असे काय करत मी तो येतो ना तो येतो मग त्याचा इतकं प्रेम असताना तुम्ही त्याच्याबद्दल असा विचार करतो मी नाही केला तुम्हीच करताय स्वप्न होतं ते म्हणून स्वप्न पडतंय ईशा अगं स्वप्न होतं ते बाहेर ती बुलेट आहे हा. ना तिथे हा हा कोणी दिली आहे हे- खाली बसा अरे यार हा. बुलेट कोणी दिली आहे हे बाबांनी दिले तो जो तोंडात बिडी ठेवून घोडा चालवणार आहे ना त्याने दिली आहे त्या 5 स्टार हॉटेलच्या खिडकीतून बघणाऱ्या प्रतापनी नाही दिली आहे ईशा बाबांचं नाव नीट घ्यायचं ईशा सॉरी तुमच्या बाबांचं नाव आधी मी घ्यायला पाहिजे प्रताप असं घेते कायम नाव हा नॉर्मल तुमच्या बाबांचं नाव असं घेते पण तुम्ही माझ्या आई बाबांना वाटेल ते बोला मी नाही हा बोललो. तोंडात बिडी ठेवून घोडा चालवणारा बनवा माझ्या बाबांना तुम्ही ईशा मी ती माझी माऊली कोण कळत नाही तिसरं कोण होतं स्वप्नात आलेलं आई कोण होता आई हळू किती प्रेम करते ती तुमच्यावर खूप करते
आत्ता परवा धोंड्याचं जेवण बनवलं होतं ना तुमच्यासाठी. आय एम सो सॉरी, पण आईने धोंड्याचंच जेवण केलेलं. बाहेर झाली हा, इकडे इकडे येऊन बोला. धोंड्याचं नाही बसून सांगा मला सांग, धोंड्याचं जेवण केलं होतं म्हणजे काय? मला दर 5 घासानंतर एक खडा लागायचा. धोंड्याचं अरे जेवण वा, खडे मोजले माणसानी, एवढं बाईनी केलं. खडे मोजत होतात तुम्ही? लागले. तिचे गुडघे एवढे दुखतात तरी तुमच्यासाठी उभं राहून तिने 33 अनारसे केले. चांगले. माझ्या जावई बापूंना आवडतं म्हणून पुरणपोळ्या केल्या त्या बाईने. रडू नको ईशा. तुम्ही तिला हसताय तुम्ही? हसा हसा, मी नाही बघू ना, मला पाहायचंय. मी नाही हसलो. हसा ना. मी नाही हसलो. मी हसा ना. नाही हसलो ईशा. मी नाही हसलो ना. मी नाही नागिन का म्हणेन मी तुझ्या आईला? का म्हणेन म्हणजे? सगळे तुम्हाला कॉमेडीज दिसतात माझ्या घरातले. नाही. माझा बाप पण असा, माझी आई पण अशी, मी पण अशी, सगळे असे दिसतात तुम्हाला. तूच दाखवतेस घरातले सगळे असे. तुझं तुझ्यातच व्हेरिएशन नाही ईशा. तू दे, थोडं व्हेरिएशन दे. व्हेरिएशन पाहिजे? हा. दुसरी बघा मग. हा, एखादी व्हेरिएशन वाली बघा मग. ईशा चालेल? नाही. मी निघाले. मी निघाले. एवढं? मी घर सोडून चाललेली आहे. ऐक ना. मला माफ करा. मला माझ्या आई वडिलांचा इतका जिथे अपमान होतो, मी त्या घरात राहूच नाही आई, शकत. मी नाही केला अपमान. मी चालले वारुळात. तुझं एकटीचं नटसम्राट चाललंय. आई केलं. बोला बोला मला. लोक बी बघतील ईशा. काय करतेस तू? कशाला? कुठे जाणार आहेस मी तू? चालले घर हे सोडून. हे घर सोडून कुठे जाणार मी आहेस? कुठे जाणार म्हणजे तुमचा हा 1 BHK चा बंगला सोडून मी माझ्या वारुळात जाणार आहे आता राहायला. वारुळात? हो. माझी आई दागड आहे ना, विसरलात का? मग तिचं वारुळात असेल ना, 3 BHK चं जे असलं तरी ते वारुळ असेल. मी घर सोडून चालली. नको ना जाऊ ईशा. थांब ना यार प्लीज यार. सॉरी मी मुद्दाम नाही केलं. मला खरंच स्वप्नात आलं म्हणून ना. असं मनातलं बोललोय का मी? स्वप्न पडलं मला. त्या स्वप्नांवरती असतो का कोणाचा कंट्रोल? कुठूनही कुठे जा. लुंगीची आई झाली तुझ्या स्वप्नात. मला माहिती होतं का ती कशी होणार आहे, कशी झाली, काय ते स्वप्न आहे ते. मी एका अटीवर थांबेन. हा. सॉरी. झोपा. हा? झोपायचं परत 1 तास, स्वप्न बघायचं, वेगळं स्वप्न, आणि मला उठून सांगायचं. आता कसं झोपून परत स्वप्न बघणार? आता झोपेतून उठलो. झोपा. झोपायचं आणि स्वप्न बघायचं. ईशा, त्यात असं बघायचं की तुम्ही तुमचे बाबा पुंगीवाले आहेत ईशा, आणि तुमच्या आईला दोरी बांधून माकडासारखं नाचवायचं. ईशा, ईशा, चला, झोपा. स्वप्न बघा. लिमिट क्रॉस कर. असं स्वप्न नाही पडत ईशा. नाही पडत? झोप लागावी लागते मग स्वप्न. असं तू खोटं नाही उठा. करायला. हा? उठा. ईशा. ऐकू. अरे बाबा, काय डेंजर स्वप्न पडलं माहितीये मला आता. लाज बाळग ग ईशा. काय झालं? 3 सेकंद पण नाही झाली ग. 3 सेकंद त्याच्यात तुला झोप लागली, स्वप्न पडलं ईशा. आम्हा बायकांचं असंच असतं, वेळ नसतो झोपायला. स्वप्न पडतात आम्हाला 3-3 मिनिटात. पण काय स्वप्नात झालं माहितीये? ऐक नाही. ईशा, स्वप्नात काय झालं माहितीये? तुमचे बाबा ना, तुमचे बाबा उकिरड्यावर डुकराच्या शेपटीचे केस बसत होते. ईशा, तू आता ना बाबांबद्दल अगदी म्हणजे खालच्या थराला जाऊन म्हणजे बोलतो. हो. डुकराचे केस मोजणार आहेत एक का मिनिट, कसं बोलताय? मी का बोलेन? आहे. मी नाही बोलत आहे. स्वप्न पडलं. स्वप्न आपल्या हातात नसतात. ईशा, हे बघा, स्वप्न आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. हे बघा, आपण दिवसभर जे बघतो ना, त्याचा ते काहीतरी असं कोलाज. हे बघा,
ऐक ऐक आजच सगळं- आपल्या किचनच्या खिडकीतून उकिरडा दिसतो हा. म्हणून मला तसं दिसलं असणार. ईशा तू पण गंमत ऐका ना, नंतर काय झालं माहिती, ती डुक्करी नव्हती ना, डुक्करीण तिने ढुशी दिली बाबांना, तर ते असं करत ना गडगड करत पडले, तर त्यांचा पायजमात निघाला. मी लुंगी निघाली बोललो म्हणून तू बाबांचा पायजामा काढते. काय बोल, माझं सर असं का करेन मी, असं का कर, ते पायजमा घालतात म्हणून पायजमा दिसला असेल ना मला. पण- लुंगी मी खरंच सांगते, माझ्या मनातलं नाही बोलत आहे, मी मनातलं का बोलेन असं माझ्या सासू सासऱ्यांबद्दल. ईशा. नाही, पुढे तर काय झालं ते, काय झालं? त्या पायजमाची तुमची आई झाली. आणि ती आईच ती ढुशी मारणारा डुकरीण होती. ती म्हणजे तुमची आई इच्छाधारी डुकरीण होती. ईशा तू आता ना लिमिट क्रॉस करते. ईशा, आणि ते तू आईला डुकरी- एका बिस्किटासाठी भांडाभांडी, ईशा, मारामारी. ईशा ईशा हे रॉंग आहे. ईशा, मी मुद्दाम नव्हतं केलं, तू मुद्दाम करतेस आता. हे तू मुद्दाम आईला काहीतरी बोलतेस. माझं स्वप्न जेन्युइन होतं, तू आता तयार करते काहीतरी आईला बोलायचं म्हणून. बेसिक स्वप्न पडलं मला, त्याच्यात आलं सगळं म्हणून बोललो. तुला नसेल पडत का कधी स्वप्न? नाही पडत का कधी स्वप्न? कारण वेळच नसतो झोपायला. तुमच्यासाठी सगळी कामं करायची असतात ना घरातली. आता तंगड्यावर करून जेव्हा तुम्ही झोपला होतात ना, मी आतमध्ये भांडी घासत होते, कपडे धुत होते, किचन आवरत होते. तुमच्यासारखं झोपायला वेळ नाही मिळत आम्हाला बायकांना. आणि अगदीच मिळाला, बसा अगदीच मिळाला ना वेळ, आणि लागली थोडीशी झोप, आणि पडलं स्वप्न, अगदीच चुकून असं काहीतरी घाणेरडं स्वप्न पडलं जरी, तरी तुमच्यासारखं खॅके करून असं मजा घेत वाढवून चढवून सांगणार नाही मी. लाज वाटेल मला. तरी पण आईबाबांबद्दल कसं? हा, मग तेच तर मी आई, तुम्हाला दाखवून देण्यासाठी सॉरी. मी का बोलले त्यांना असं? मग त्यांना किती प्रेम करतात आमच्यावर. त्यांना मी पण तुझ्या आईबाबांना नाही बोललो. नाही बोललात? मला स्वप्न जे मज्जा घेत हसत वाढवून चढवून कोण सांगत होतं? सॉरी खरंच मी वाढवून असं मज्जा घेत नाही. मला जे दिसलं ते सांगत होतो. वियर्ड होतं ना म्हणून. सॉरी ना, मला माफ. मी रिस्पेक्ट करायचं, तुम्ही नाही करायचं का? क्लॅरिटी पण ठेव ना प्लीज. दुसरी बघता नाही तसं क्लॅरिटी वाली. नाही, तसं नाही का माझी गुंडू तसं ना. जवळ नका गं, मला राग आला, मी रुसलाय. सॉरी ना, मी रुसलाय. ऐक ना, तू असं नको ना रुसू. प्लीज नको ना. सॉरी मी परत असं स्वप्न पडलं ना. प्रेम आहे ना माझ्या आई बाबांवर, आहे. तुम्ही असं कसं बोलता? माझंही आहे. असं स्वप्न पडल्यावर मी सांगणारच नाही तुला. मग असं मला स्वप्नच नाही पडणार याच्या पुढे. वाईट वाटलं पाहिजे असं Sorry. चुकून पडलं तर. Sorry. वाईट मला कसं वाटू शकतं असं मला कान वाटतं. पकडले, उठा बशा काढल्या. सॉरी माफ कर. सॉरी एकदा माफ कर प्लीज. बॉबे आणि आईस्क्रीम मागवा. काय करू? बॉबे आणि आईस्क्रीम मागवा. सगळं चला खाण्यावरच येतो हिचं. मागवतोय फ्लिंकिट वरून मागवतो. 3 मिनिटात येतात गोष्टी. हे बघ, बॉब्या आणि आईस्क्रीम कुठलंही चालेल ना. चल मागवलं, येईल 3 मिनिटात. ओके, खुश? घोडा आता- बना. हा? आता घोडा बना. काय बोलू? मला घोड्यावर बसून हातात बॉब्या घालून आईस्क्रीम मध्ये बुडवून खायचंय. घोडा बना. मला तुमचं स्वप्न पूर्ण करायचंय. हो, नको करू माझी स्वप्न. करू द्या ना. मला अर्धवट स्वप्नाने मरू दे. माझी एका नवऱ्याचं स्वप्न बायको नाही पूर्ण करणार तर कोण करणार? ऍक्टिंग आली तुला म्हणजे माझी वाट लागणार आहे. घोडा बना. निशा नाही ईशा. घोडा बना. निशा नाही ईशा. घोडा बना, नाही तर मी बाहेर निघून जाईन. बाहेर नको ना निघून जाऊ वारुळात ईशा. जाऊ मग. नको जाऊ. खाली बसा. ईशा नको ना. घोडा बना. ईशा हे खूप होतंय. घोडा बना. हे खूप होतंय ईशा. मला नाही माहिती. ईशा. बसा. ईशा. ईशा नाही ईशा. ईशा, ईशा. वा मस्त झाला परफॉर्मन्स. बघूया ही स्वप्नांची गंमत आपल्या हास्यरसिकांना कशी वाटली आहे. प्रसाद सर, मला असं वाटतं की शहाण्या माणसांनी खूप मोठी स्वप्न बघावी, पण तो शहाणा असेल तर त्याला कळायला हवं की कुठली स्वप्न सांगायला हवीत आणि कुठली आपल्यापाशी ठेवायला हवी. मजा आली, इंटरेस्टिंग होतं स्किट, आणि परफॉर्मन्स वाईज पण खूप ईशा व्हेरी वेल डन. खूप मजा आली, व्हेरी वेल डन.